आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप। देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊतांकडून जरांगेंची भेट, राजेंद्र राऊत सरकारचा निरोप घेऊन आले, आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन, जरांगे यांची माहिती। आरक्षण मिळाल्याशिवाय उठणार नाही, निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा सलाईन काढणार, काल सरकारकडून विषय तडीस नेऊ असं सांगण्यात आलं, मनोज जरांगे यांची माहिती। सगळे सोयऱ्याच्या मागणीबाबत कार्यवाही सुरू, ओबीसी नेत्यांची चर्चा सुरू, भुजबळांशी सुद्धा चर्चा करून त्यांना समजावून सांगणार, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। सरकारने मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला पाहिजे, 48 खासदारांनी केंद्रात जाऊन 50% जास्त आरक्षण कसं टिकवता येईल याचा आराखडा तयार करावा, केंद्रामध्ये कायदा करून घ्यावा, रोहित पवार यांची भूमिका। छगन भुजबळ यांना काही कळत नाही, ते बधीर झालेत, कामातून गेलेत, मनोज जरांगे यांचा पुन्हा भुजबळांवर हल्लाबोल। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्षपद रोहित पवारांकडे देण्याच्या मागणीनंतर जयंत पाटील समर्थकांकडून खोचक ट्विट, प्रदेशाध्यक्षपद सांभाळणं हे कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाही, जयंत पाटील समर्थक भूषण राऊत यांचा ट्विट। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच, भाजपकडून अतुल सावेंना पालकमंत्रीपद देण्याची मागणी, तर पालकमंत्रीपद शिवसेनेकडेच ठेवा, जिल्हाप्रमुख भरतसिंह राजपूत यांचा भाजपच्या मागणीला विरोध। अमोल मिटकरी अजितदादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? माझ्या मनात पाप असेल तर बीडची जनता माझं तोंड चपलेनं फोडेल, माझे वडील कानाखाली लगावतील आणि बायको जेवायला देणार नाही, अजितदादांच्या संपर्कात असलेल्या दाव्यावर खासदार बजरंग सोनावणे यांचं परखड उत्तर।